की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। क्रांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय। सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय। सच्चिदानंद रामदास बाबान की जय। अवधूत चिंतनम श्रीदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। गुरुबाई सब संतन की जय। गणपती बाप्पा जी बहुत एकावांतरू अहंकाराचा भूत संचारू जहाला म्हणून विसरू आत्मबोधाचा हे वेळी नियमाचे वस्त्र नाठवे पुढील अधोगतीची लाज नेनवे आणि करिता तिचे न करावे वेदू म्हणे पाहे पा शरीराची गावा जया लागे आले पांडवा तो कार्यार्थ आगवा सांडोनिया इंद्रिय ग्रामीचे राजबंदी अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतराची मांदी मिळवूनिया दुःख शोकाच्या घाई मारल्याची सेची नाही ही सांगावया कारण काही जे ग्रासिले माया म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्दमज भजले जे आत्महित केले वाढते ना तो पहिला अर्थू म्हणजे दुसरा जिज्ञासू बोलीजे तिचा अर्थार्थी जाणीजे आणि ज्ञानिया चौथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 7 श्लोक क्रमांक 15 ते 16 आणि ओवी क्रमांक 103 ते 109 क्रमांकाच्या ओळी आज आमचे गुरुबंधू म्हणजे बाबा आणि त्यांचं वर्ष श्राद्ध त्या निमित्ताने आज प्रवचनरूपी सेवा आहे त्यांच्या जाण्याने तुम्हाला आपल्याला एक ज्ञानेश्वरीचा निरोप ज्ञानेश्वर महाराज जो अर्जुनाला 5000 वर्षापूर्वी सांगितला त्याच्यामध्ये अर्जुन मोहाने ग्रस्त झालेला होता तो काय म्हणायचा हे माझे नातेवाईक आहेत पाहुणे आहेत आणि यांना मारल्यानंतर मला पाप लागेल आणि पाप लागल्यानंतर मी नरक यातना भोगायला जाईल म्हणून मला हे युद्ध करायचं नाही का तर हे माझे पाहुणे रावळे वगैरे आहेत तर त्यांचं ओरिजिनल स्वरूप काय हे सांगण्यासाठी श्रीमद भगवद्गीता 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितले अर्जुनाला काय झाला होता मोह झाला होता दुसरं पार्ट त्याच्यामध्ये धृतराष्ट्र त्याला मोह झाला होता त्याला असं वाटायचं माझ्याच मुलांना भेटावं सगळं राज्य आणि भावाच्या मुलांना काहीच भेटू नये तो मायेने ग्रस्त होता त्याची माया स्वार्थी होती आणि याची माया परार्थ होती का बाबा चुलत भाऊ जरी असले तरी यांना मारलं तर पाप लागेल त्यापेक्षा मी 5 घरं भिक्षा मागून राहील परंतु हे युद्ध करणार नाही आणि हे युद्ध केल्यानंतर रक्ताचे पाठ वाहतील आणि मला नरक यातना भोगायला लागेल आणि देवा तू जो मला जोडलायस तो सुद्धा अंतरला जाईल त्यावेळेला देवाने सांगितलं का तू मायेच्या याच्यामध्ये आहेस आणि ते पण मायेच्या याच्यामध्ये तू चांगल्या दृष्टीने तुझं मन कसं आहे निष्कलंक आहे तू म्हणतो मला काही नाही भेटलं तर चालेल अशा वृत्तीचा मनुष्य असेल त्याला भगवंत घरोई येऊन ज्ञान सांगतो वा अर्जुन म्हणतो मला काहीच नकोय बस मला तू अंतरशील आणि 5 घर मी भिक्षा मागून राहील एवढं मला भेटलं भरपूर झालं मला याच्यापेक्षा काही नको त्यावेळेला अशी ज्या वृत्ती होते त्याला म्हणतात निष्काम वृत्ती होती त्याला कशाचं पाहिजे नसतं व्यवहारातलं काही नकोय अशा वेळेला भगवंत स्वतः आपल्या घरी येऊन आपल्याला ज्ञान देत असतो बरं आपण नको म्हटलं तर मिळणार नाही का आपल्याला नको मिळलं तर म्हटलं तरी आपल्याला भेटणार अर्जुन नको म्हणत होता पण तरी तो चक्रवर्ती सम्राट झाला राजा झाला तो कारण त्याला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही परंतु तो त्याच्यामध्ये रमला नाही अशा प्रकारचं हे 5000 वर्षापूर्वी अर्जुनाला सांगितलं होतं माईक लावला तर याची सेल उतरल्यानंतर यांनी किती आपण बोललं तर काय होणार नाही आता सहज बोललं तरी तशी आपली सुद्धा 60-65 वर्षाच्या पुढे काय होतात आपली बॅटरी लो होते त्याच्या अगोदरच आपण काय करायचं ते करून घ्यायचं जवळी सकळ सिद्ध आहे चालावया हात पाय तववरी तो आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाय चुकू नको मनुष्य शरीर जे दिलेलं आहे ते केवळ ईश्वर प्राप्तीसाठी दिलेलं आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच करणं नाही पण राहायचं खायचं जगायचं म्हणून काहीतरी करावं लागतं ना त्याच्यासाठी कामधंदा करायचा त्याच्या पलीकडे जास्त त्याचा उद्देश नाहीये तुकाराम महाराज म्हणतात पोटापुरते काम परी अगत्य तो राम जन्माला आल्यानंतर काय करायचंय देव जोडायचा कारण मनुष्य जन्म अत्यंत पुण्याईने मिळत असतो बहुत सुकृती नरदेह लादला बऱ्याच पुण्याईने बऱ्याच हिसाबच करू शकत नाही आपलं काय पुण्य असेल मनुष्य जन्माला आलेलो आहे
याचं पुण्य करू शकत नाही. याचं जर महत्व पाहायचं असेल तर ते स्वर्गात गेलेले त्यांना सगळे आलिशान भोग आहेत त्या देवांना, तरी ते सुद्धा म्हणतात स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा मृत्यूलोकी भावा जन्मामा. मग काय या मृत्यू लोकामध्ये इथे देव जोडला जातो, कृष्ण जोडला जातो, राम जोडला जातो, शिव जोडला जातो. तो कुठे आहे? कुठे तीर्थक्षेत्राच्या इथे आहे का? तिथं नाही असं नाही, पण विशेषत्वाने जर पाहिलं तर आपल्या शरीरामध्ये तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. का भ्रांतासी कामो विषयावरी? का विषय म्हणजे काय? विषय म्हणजे आपल्याला असं वाटतं की खाणं पिणं वाईट वागणं यालाच विषय नाही म्हणत. संसारामध्ये आसक्त राहणं त्याला विषय म्हणतात. संसारात राहायचं नाही का? राहायचं, पण कसं राहायचं? आसोनी नसावी, संसारी असावी आणि आसोनी नसावी. आसोनी नसावी हे कसं काय? आपली मनोवृत्ती तिथं चिकटलेली नाही पाहिजे, म्हणजे त्याला आसक्ती नाही पाहिजे, तर मग तो मात्र त्याच्यातून सुटू शकतो. अशा प्रकारचं मनुष्य शरीर देवांना मिळालं नाही, आपल्याला मिळालं, पण आपल्या दुर्दैवाने त्याचं कळत नाही, महत्व कळत नाही. त्याचं कारण काय? आपण ज्यांच्या संगतीत राहतो ते सर्व कसे बस प्रपंचाने गर्ग झालेले, त्या प्रपंचामध्ये मिक्स झालेले, म्हणून संतांची संगती आपल्याला गरजेची आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, आणि मग हरी दिसे जनी म्हणी आत्मतत्वी. सज्जनांची संगत करायची. सज्जन कोणाला म्हणतात? नुसतं बाबा चांगला वागतो त्यालाही सज्जन नाही म्हणत. सज्जन म्हणजे जो देवाच्या ठिकाणी अनन्य भावाने शरण गेलेला आहे. अनन्य भावाने शरण गेला त्याचं काय? आता आपण ह्या धर्मामध्ये जन्माला आलो म्हणून आपल्याला पवित्र तुळशीची माळ घालणं गरजेचे. ब्राह्मण याच्यामध्ये गेलो असतो तर जानवं घातलं असतं, अजून पुढे संन्यासाच्यात गेलो असतो तर आपण रुद्राक्षाची माळ घातली असते. पण आता आपण गृहस्थी आश्रमामध्ये आहोत तर पवित्र तुळशीची माळ घालणं अत्यंत गरजेचं आहे, आणि त्याची बंधनं पाळणं गरजेचे. बंधन कशासाठी आहे? सात्विक आहार घ्यायचा, जो तमोगुणी आहार आहे तो वर्ज्य करायचा. कशासाठी? आपला पिंड सात्विक होणार. सात्विक पिंड झाला तर त्याला आतूनच त्या शरीराला भूक लागली जाते. कशाची भूक लागली असते? ज्ञानाची भूक लागली जाते. मला ज्ञान हवंय, मला ज्ञान हवंय. मग तो चाचपणी करत राहतो, इथं जा तिथं जा तिथं जा, शोधत 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 तो आत्मस्वरूपाच्या तिथे पोहोचू शकतो. म्हणून त्याला मनुष्य शरीर दिले. इथे सुद्धा सांगितले जे बहुता एका अवांतरू. हो, किती फिरून आलेले आपण 84 लक्ष योनीमध्ये, ते एका शिवाय ते पहा त्याच्यामध्ये सांगतात 15-16 नंबरच्या श्लोक मध्ये सांगतात, कारण त्या एकाशिवाय इतर जीवांना अनादी कालापासून अहंकाराचा भूताचा संचार झाल्यामुळे आत्मस्वरूपाचा विसर पडला. 84 लक्ष योनीमध्ये फिरता फिरता अनेक जन्माचे अनंत संस्कार चित्तात ठसल्यामुळे ते कुठे बाहेर प्रगट होतात. अनंत जन्म, अनंत जन्माचे अनंत कर्म आणि अनंत कर्माचे अनंत संस्कार चित्तात असल्यामुळे ते या ज्या जिथं वाव भेटेल तिथं फोपावले जातात. पाऊस पडला, पाणी साठलं की ऑटोमॅटिक तिथे मच्छर तयार होतात. त्याप्रमाणे या इथे सुद्धा आपलं जसं कर्म मागील जन्माचं आहे ते तिथे उफाळून येत असतं. आणि त्या कर्मामध्ये जेव्हा मी कर्म करतो तेव्हा मी स्वतःला शरीर समजतो. आपण शरीर नाही हे आपल्याला ज्यावेळेला जन्म झाला 12व्या दिवशी जेव्हा पाळण्यात घातलं त्याच दिवशी सांगितलं तुम्ही आपण मनुष्य नाही, स्त्री नाही, पुरुष नाही. ज्यावेळेला पाळण्यामध्ये बाळाला घातलं, नामकरण विधी करायचा, त्यावेळेला त्याच्या मावशी, आत्या, काकी, मामी सगळे काय म्हणतात एकमेकाला पाळण्यात ठेवतात आणि हा राम घ्या, हा कृष्ण घ्या, हा दत्त घ्या, हा गोविंद घ्या, हा गोपाळ घ्या, म्हणजे हा मनुष्य नाहीये. पण आता व्यवहार चालवण्यासाठी काहीतरी नाव ठेवायचं. अरुण, सकाराम, गणपत, संपत हे नाव का ठेवायचं? व्यवहार चालवण्यासाठी. आरटीओने कंपनीने गाड्या काढल्या, त्या गाड्यांना ते नंबर नव्हते, हे नंबर आरटीओने दिलेले. का दिलेले? व्यवहार चालण्यासाठी. कोणत्या गाडीतून काय झालं, कोणत्या गाडीतून काय झालं हे कळण्यासाठी. तसे आपल्याला हे नंबर दिलेले. या नंबरलाच आपण बोलून गेलेले. खरं आपलं ओरिजिनल नाव आत्मा आहे, परमात्मा आहे हे कळून घेण्यासाठी श्रीमद भगवद्गीता ती कोणाला माहित नव्हती, आपल्याला माहित नाही, त्याच्यात काही विशेष नाही. आपण साधी माणसं, आपल्याला काहीच माहित नाही. पण अर्जुन चक्रवर्ती सम्राटाचा मुलगा होता. त्यांच्याकडे कोण कोण शिकवायला होते? द्रोणाचार्य, विश्वाचार्य, कृपाचार्य. त्यांच्याकडे पूर्वी असे असायचे घरी येऊन विद्या शिकून जायचे ब्राह्मण. ते गुरुकुलात राहणार होते, तरी सुद्धा त्याला ते ज्ञान नव्हतं. आणि ते ज्ञान संतांशिवाय साधूशिवाय मिळू शकत नाही. अर्जुनाचं परम भाग्य होतं का त्याला देव आणि सद्गुरू दोन्ही मिळून काय झाले होते? एकच झाले. आपलं पण तसंच असतं, परंतु आपल्याला दुर्दैवाने ते कळत
नाही त्यांच्या दृष्टीने, कारण हरी ते संत, संत ते हरी, ऐसे चारी वेद बोलतात ती. मग आता ही जी प्रवचन वगैरे दशकिरेला आपण प्रवचन ठेवतो, 5.5 महिन्याला प्रवचन ठेवतो, आज वर्ष श्राद्धाला ठेवले कशासाठी? आपण दरवर्षी पित्र घालतो कशासाठी? आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळावा, वैकुंठात स्थान मिळावं म्हणून आपण हे करत असतो. त्यांच्याकडून काही शेष कर्म राहिलं असेल आणि ते जर तिकडे नसतील गेले आणि या 84 लक्ष योगीच्या कोणत्या तरी कोपऱ्यामध्ये जाऊन जर पडले असतील, तर तिथं आपण हे केलेलं पुण्य त्यांना तिथं थोडीशी सूट देतं आणि पुढे पुढे परिक्रमण करायला लावतं. त्याला म्हणतात उद्धार. परंतु आपल्या वारकरी संप्रदायात किंवा आपल्या भारत देशाची संस्कृती अशी, जर त्यांच्या मुलाने, नाताने, घरातल्या एखाद्या मुलीने जरी हे केलं स्वतः आणि ते स्वतः समजून घेतलं मोक्ष कशाला म्हणतात, आत्मा कशाला म्हणतात, माझ्या शरीरात कृष्ण आहे तर मग नेमका कोणत्या जागेवर आहे, तो काय करतो, मग माझ्या मनात असे विकल्प काय येतात, संकल्प काय येतात, चांगले वाईट विचार काय येतात, तर मी त्या मूळ स्वरूपापासून बाजूला गेलो. कारण एखाद्या वेळेला रात्रीच्या वेळेला जर एखादी रश्शी पडलेली असते पण प्रत्यक्ष व्यवस्थित उजेडही नसतो आणि व्यवस्थित अंधार नसतो, त्यावेळेला ती रश्शी काय दिसते, लांबून साप दिसते. साप दिसल्यानंतर तिथे साप असतोय का, नसतो, पण आपल्या चित्तामध्ये भीती निर्माण होते, अरे साप आहे, साप आहे. आणि जर सभागती जर पाऊस पायी पडला आपला त्याच्यावर आणि आपल्याला साधारण काहीतरी स्पर्श केल्यासारखं झालं तरी आपल्याला काय वाटतं, साप चावला. त्याच्यानंतर त्याची किती समजूत काढली तर तो म्हणतो नाही नाही मला चावलेलंच आहे, त्याला लहरी बी येतात, तोंडात फेस बी येतो. असं का होतं? एवढं मन आपलं विचित्र आहे, नसलेल्या गोष्टी कॅच करतं पण असलेल्या गोष्टीकडे जात नाही. असं चंचल मन आहे. अर्जुन देवाला सांगतो की वास्तविक सगळं परमात्मा आहे, सगळं देव आहे, आपल्या शरीरात आत्मा आहे, हृदयात आत्मा आहे, त्याला न ओळखता आपण बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे पळत राहतो. त्याचं कारण काय झालं की आपली बुद्धी कशी झालेली, विषय बुद्धी झाली. विषय म्हणजे अंतिम सत्य न समजता दुसऱ्याच गोष्टी पाठीमागे. बरं त्या माणसाला साप चावला असं तो म्हटला, त्याची जर चेकिंग केली ना तरी त्याला विष चढलेलं दिसेल, कदाचित तो त्या भीतीने जाईल सुद्धा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात किरडू तरी कापडाचे तरी लहरी येत होते साचे, तैसे मरत्या जीवाचे तुला श्रेय घेतले. मरू शकतो माणूस त्याच्यामध्ये. बघा कोरोनामध्ये आपण किती लोक पाहिले जे न करता सुद्धा घाबरून सुद्धा गेले. असं मन विचित्र आहे. म्हणून आत्म्याला न पाहता ते दुसरीकडे जातं. जसं लहान मुलाला आपण सांगितलं तिकडे जाऊ नकोस तर ते मुद्दाम तिकडे जातं, कारण त्याचा तो स्वभाव झालेला आहे. असा मनाचा स्वभाव आहे. मग देवाला गेल्यानंतर पाया पडायचे म्हणजे काय म्हणायचं आपल्याला? आपण म्हणतो मंदिरात गेला नमन करा. नमन करा म्हणजे नमस्कार करा. तर त्याचा अर्थ आहे न मन, तुमचं मन शिल्लक ठेवू नका. मन हे भरकटवणार असतं. म्हणून त्या मनाला कुठे लावायचं तर देवाच्या चरणावर लावायचे. तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका. ते मन आहे ना ते गोडीने ऐकणार नाही. म्हणून त्याला बंधन म्हणून पवित्र तुळशीची माळ घालावीच लागते. का? त्याच्यामुळे माणूस थोडा आकळला जातो. आणि मग काय होतं, सात्विक वृत्तीने सात्विक आहार घेता 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 त्याची प्रकृती सात्विक होते. सात्विक प्रकृती झाल्यानंतर तो जरूर नको म्हटला मला माळ घालायची, मला नाही कीर्तनाला जायचं, मला नाही ग्रंथ वाचायचं, तरी त्याच्या आतूनच ती प्रेरणा निर्माण होत राहते. कारण जसं खातो तसं माणसाचं मन होत असतं. म्हणून सात्विक. बघा श्रावण महिन्यामध्ये कितीतरी खाणारे पिणारे म्हणतात आता माळ घालावा असं वाटायला लागले. का? तर त्यांच्यामध्ये तेवढा तो गॅप पडल्यामुळे आतून सात्विक वृत्तीने उचल खाल्लेली, आणि ती जर नाही खाल्ली तर मग असेच आपण निघून. मग आपले जे पूर्वज जाऊन अटकलेले तर पित्र घालताना आपण काय करतो, एवढं अन्नदान केलं, एवढं ब्राह्मणाला दान केलं, हा चला गोरगरिबांना मदत केली, मंदिरांना मदत केली तर त्यांना सुख भेटते. पण तीच जर आपण या जन्मात जे करायला पाहिजे साधू संतांनी सांगितलेलं, पवित्र तुळशीची माळ घातली, देवाचं नामस्मरण केलं, तर आपल्याला कोणाला चुकत नाही, तो सोडायचा नसतो. आणि वेळ भेटत नाही हे सुद्धा काही बरोबर नाही सांगणं. आपण रोज जेवण करतो, झोपतो, आंघोळी करतो, पाहुण्यारावळ्यांकडे जातो आणि मग देवाचंच नाही जमणार का? ज्याच्या सत्तेवर हे आपण चाललेले. तुकाराम महाराज आधी करून संत सांगतात, जेणे हा जीव दिला दान तयाचे करीन मी चिंतन, जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. कोणाच्या भरोशावर आपण जगतोय? आई वडील, भाऊ, पाहुणे, कंपनी याच्या जीवावर नाही जगत. आपण इंद्रियांच्या सुद्धा जीवावर नाही जगत. आपल्याला देवाने जेवढा टाइम दिलेला आहे तेवढ्या टायमिंग मध्ये आपण आपलं काम साध्य केलं पाहिजे. आणि आपलं तर करायचंच, पण आपल्या वाडवडिलांचं करायचंय. वर पूर्वजांना वैकुंठाला आपल्याला घेऊन जायची जबाबदारी दिलेली.
जसं आता पित्र घालणं जबाबदारी, आपल्या घरातले कोणी गेले तर आपल्याला दशक्रिया करणं गरजेचं आहे मागच्या माणसांना. तसं आता मागच्या माणसांनी काय करायचंय, आपले जे नातेवाईक आहेत आता हयात असणारे, त्याच्यानंतर मागे होऊन गेलेले आणि पुढे आपली पिढी येणार आहे, त्यांना एक दिशा द्यायचं काम आपल्याकडे आहे. त्याच्यासाठी स्वतः आपल्याला त्याच्यामध्ये उतरावं लागेल, आपल्याला ते करावं लागेल. आणि मग असा शोध करत असताना आपल्याकडे सात्विक वृत्ती झाल्यानंतर आपसुकातच आपले पावलं त्या बाजूनी जातात. आणि तिकडे जाता 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 जसजसं आपलं निष्काम कर्म होईल, आपण कर्म करतो, मंदिरांना देणार, सर्व करणार, पण आपल्या मुखावर येतं मी केलं, तेवढं जर टाकलं तर देव किंवा संत भेटायला आपल्याला वेळ लागणार नाही. म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला माझा अहम घालवायचा. अहम कशाने जाऊ शकतो? अहंकार असा आहे, तो जगला तर जीवाला जगू देत नाही, मृत्यू पावल्यानंतर सुद्धा मरून देत नाही. तो ज्याच्या योनीत जातो तिथे तिथे त्याचा अहंकार घेतो. मी जर हत्तीच्या शरीरात गेलो तर मी हत्ती एवढा समजणार, माझं आत्मतलं सूक्ष्म शरीर जर मच्छर मध्ये गेलो तर मच्छर मध्ये समजणार, आणि तिथे मी एवढाच आहे, त्याला अहंकार म्हणतात. अहंकार कशाला म्हणतात? हे आहे प्लॅस्टिक, पण आता याने बॉटल म्हणून याला नाव आल्यामुळे तो त्याचा अहंकार घेतो. मी बॉटल आहे, हे बॉटल हे नाव त्याला भेटलेलं आहे आणि हा आकार भेटलेला आहे, परंतु याचं मूळ स्वरूप काय? प्लॅस्टिक आहे. हे पहिलं कसं होतं? निर्विकार होतं, याला कोणताही आकार नव्हता, पण फॅक्टरीत गेल्यानंतर बनवणाऱ्याच्या दृष्टीने याला हे बनवलेले. तसं तुम्हाला आपल्याला नाव दिलेले आणि आपल्याला रूप दिलेले, पण कशाला दिलेले नाव आणि रूप? याला नाव आणि रूप दिले प्लॅस्टिकला. आपल्याला नाव आणि रूप कशाला दिलेले? तर प्रत्यक्ष शुद्ध चैतन्य आपण आहोत, आणि त्या शुद्ध चैतन्याला नाव दिलेले. स्त्री, पुरुष, डॉक्टर, इंजिनियर, आडनाव, मुलगा, भाऊ वगैरे हे नाव दिलेले. पण हे नाव कशाला दिलेले? तर आत्मस्वरूपाला. आणि मग हळूहळू ते कळता कळता ज्यावेळेला आपली सात्विक वृत्ती होते, आपण साधूच्या संगतीत जातो, नामस्मरण करतो, त्यावेळेला आपल्याला कळालं जातं की आपण कोण आहोत. त्या दिवशी आपल्याला कळलं जातं की मी वासुदेव तत्वता, मी तर प्रत्यक्ष परब्रह्म आहे. मग प्रत्यक्ष परब्रह्म कोणाच्या पोटी आली? माझे वडील मनुष्य होते का? नाही, ते सुद्धा कोण होते? परब्रह्म होते. आई कोण आहे? परब्रह्म आहे. भाऊ बहीण हे सगळे आहेत, हे सगळं. मग तुकाराम महाराजांना भूतामध्ये देव दिसला, झाडाझुडपांमध्ये दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यामध्ये दिसला. आपल्याला माणसांमध्ये का दिसत नाही? त्याचं कारण आपल्याकडे काय नाही? ज्ञान नाही. ते ज्ञान आपल्याकडे व्यवहारातलं भरपूर ज्ञान आहे, पण आत्म्याला जाणण्याचं ज्ञान नाही. ते ज्ञान कोणाकडे असतं? संतांकडे असतं. संत कसे असतात? ते दिसायला तुमच्या आपल्या सारखेच असतात. ते कोणत्याही प्रकारचा देखावा करत नाही, ते त्यांच्या मस्तीमध्ये असतात. परंतु त्यांना जर कोणी काय विचारलं अनन्य भावाने शरण जाऊ, तर ते त्यांना ते ज्ञान देतात. आणि त्याच्यासाठी आपल्याला साधू संतांची सेवा करायची. याचा अर्थ परत काय होतो? आता समजा भिक्षुक आहे, ज्ञानेश्वर महाराज भिक्षुक होते, ते संन्यासी होते, मग 4 घर भिक्षा मागायला ते ज्ञान आपण केला करू शकतो. काही असे का त्यांच्याकडे काहीच नाही, त्यांना आपण मदत करू शकतो. पण खरी सेवा म्हणजे काय? माझ्या आत्म्याचं कल्याण कशाने होणार आहे बाबा, ते तुम्ही सांगाल. त्या संदर्भाने केलेली सगळी वाटचाल, मग ते प्रश्न असू द्या, कृती असू द्या, त्याला सेवा म्हणतात. 4थ्या अध्यायामध्ये सांगतात, तद्विद्धी प्रणिपातेन परी प्रश्नेन सेवया. गुरूंची सेवा करायची म्हणजे प्रश्नरूपी सेवा करायची. बाबा हे कसं आहे, बाबा ते कसं आहे. ते गुरुजी आपल्या शाळेत शिकवतात, ते आपली सेवा करत असतात, म्हणजे आपल्याला प्रश्न विचारत असतात. त्यांनी सांगितलेला अभ्यास जेव्हा आपण व्यवस्थित करतो त्यावेळेला त्यांना त्याचं समाधान वाटतं. तसं अर्जुनाने एवढा ग्रंथ निर्माण झाला, देवा आत्मा काय, परमात्मा काय, कर्म कशाला म्हणतात, शरीर कशाला म्हणतात, हे कशापासून जन्माला येतं, सगळेच प्राणी मात्र भक्ती का नाही करत, मला का असं वाटतं? तर त्याचं कारण आहे, ज्यावेळेला आपलं पुण्य उदयाला येतं त्यावेळेला साधू संतांची भेट होते, आणि मग साधू संत आपल्याला ते ज्ञान सांगतात. ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाती आणावे. आपल्याला आत्म्याचं ज्ञान हवंय का? तर संतांना शरण जायचंय. जरी मनी हाती आणावे, तुझ्या मनाला असं वाटते का मला ते ज्ञान हवंय, तरी संता या बजावे, या संता बजावे. या शब्दाचा अर्थ ज्याला आत्मज्ञान झालेले, ज्या संताला स्वतःला देवाची भेट झालेली, तो दुसऱ्यालाही देवाची भेट करून देऊ शकतो. अशा संता या बजावे सर्वस्वेशी. त्यावेळेला आपला अहंकार शिल्लक न ठेवता, मला काय समजतं, मला काय नाही समजतं, हे सगळं बाजूला ठेवून, बाबा मला सांगा ना ते गोष्ट, मला सांगा ना गोष्ट. आणि जर आपल्याला ज्ञान हवं असेल तर ज्ञान प्राप्ती लागी व्हावे अति नीच. म्हणजे काय? आपल्याला अगदी शुद्र समजायचं, तुमच्याकडे काय असेल ते द्या, तुमच्याकडे काय असेल ते द्या. ज्ञान प्राप्ती लागी
व्हावे अति नीच म्हणविता उच्च सिद्ध नव्हे. मी फार हुशार आहे, मला लय समजतं असं म्हटलं तर साधू संत आपल्याकडे ढोकून बघणार सुद्धा नाही. म्हणून आपलं सर्व ज्ञान, आपल्याकडे काय काय असेल, वैभव, आपली काय सत्ता संपत्ती असेल, ते सगळं बाजूला ठेवून तनु मनु जीवे चरणाशी लागावे. संतांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव असे, आपल्याला ती दृष्टीच नाही. संत कशाला म्हणतात, काय म्हणतात. आपण करतो सप्त्याचं नियोजन करतो, अजून काय काय करतो, अन्नदान करतो, पण संत कोणाला म्हणतात त्याचं नियोजन, तत्व रूप आपल्याला कळत नाही, त्याचं ज्ञान नाही. जसं शेतकऱ्यांनी कोथिंबीर लावलेली आहे, मेथीची भाजी लावली 1 एकर मध्ये, पण त्याला त्याची किती किंमत हे कळत नाही. तो व्यापाऱ्याला बोलवतो, बोला किती देता याचे. व्यापारी म्हणतो तुम्हाला किती पाहिजे. आता याला किती पाहिजे म्हणण्यापेक्षा याला त्याचं ज्ञानच नाही, किंवा तो दुसऱ्याचा अंदाज, त्याला तेवढे भेटले होते तेवढे. मग जर तो म्हणला मी देतो 60,000 रुपये तुम्हाला, मग हा म्हणतो कमीत कमी 75 आले पाहिजे शेत. म्हणजे याची कोथिंबीर आहे, यांनी मेहनत केलेली, त्याची किंमत कोणाला कळालेली, व्यापाऱ्याला. ती दृष्टी आहे त्यांना. तशी संतांकडे ती दृष्टी आहे, किंवा आपल्याकडे सुद्धा ती दृष्टी यायला पाहिजे संत ओळखण्याची. आणि मग जर त्यांच्या जवळ गेलो तर आपल्याला त्यांच्याकडचं दिव्य असं ज्ञान भेटेल, ज्या ज्ञानाने आपण या देहात असून देहात नसल्यासारखे होऊ. शरीरा एवढी आपण स्वतःला समजणार नाही. आता सुद्धा या घडीला आपण आकाशा एवढे आहोत. आकाश किती व्यापक आहे तेवढेच आहेत आपण, परंतु 3.5 हाताच्या शरीरात आल्यामुळे आपल्याला असं वाटतं मी एवढं आहे. आपलं शरीर कोणाच्या सत्तेने चालतंय, श्वासाच्या. आपल्या नाकात असणारा आकाश, प्रकाश आणि वायू हा आपल्या पुरता मर्यादित नसून आपण जगभरावर. तसे तुकाराम महाराजांना ते ज्ञान संतांकडून झाल्यानंतर ते म्हणले अणु रेणू हुनी तोकडा. मी जर छोटा म्हणलं तर अणु रेणू परमाणू वगैरे एवढाच छोटा आहे खाली, आणि जर मोठा पाहिला तर मी आकाशा एवढा आहे. हे ज्ञान करून घेण्यासाठीच केवळ मनुष्य योनी देवाने दिलेली आहे. पण आपण व्यर्थ वेळ दुसरीकडेच खर्च करतो. तरी पण ते सावध करतात, आयुष्य जात आहे पहा. आपलं आयुष्य जात आहे, काळ जपत असे महा. काळ कोणासाठी थांबत नाही. पाहतो याला 50 वर्षाचं आयुष्य दिले, याला 70 वर्षाचं दिले, त्याची मोजमाप चालू आहे. काळ जपत असे मा. अरे स्वहिताचा घोरवा. स्वहित म्हणजे कशाला, आत्म्यावर प्रेम प्रत्येक जण करतो, पण त्या आत्म्याला शेवटपर्यंत ओळखत नाही. आपल्या आत्म्याचं हित पाहायचं. आपण आपल्या आई वडिलांचं हित किती करू शकतो, शरीराचं करू शकतो. आपल्या आई वडिलांच्या आपण शरीराचं हित करायचंय का आत्म्याचं हित करायचं हे कळायला पाहिजे. आपण आपल्या आत्म्याचं हित करतोय का आपल्या शरीराचं करतोय. आपण आपल्या मुलांचं हित करण्याचा प्रयत्न करतोय, त्यांच्या शरीराचं हित करण्याचा प्रयत्न करतोय का आत्म्याचा. आत्मा आणि शरीर वेगवेगळे आहे. शरीर हे जाणार, त्याला किती सांभाळलं तरी जाणार, पण आत्मा जात नाही. पण आत्म्याला या शरीरात, मनुष्य शरीरात असताना जर आत्म्याला आत्म्याचं ज्ञान नाही झालं तर तो आत्मा कुत्रा, मांजर, गाढव, डुक्कर, झाडं, झुडपं, वडाची झाडं अशी कोट्यावधी 84 लक्ष योनीमध्ये फिरतो. बरं, कोट्यावधी जन्मामध्ये 84 लक्ष योनीमध्ये एकदाच का नाही, एक योनी कोटी कोटी फेरा. कुत्र्याच्या योनीला गेलं तर कोटी वेळा तिथंच जायचं. उदाहरणार्थ संत देतात, वडाचं झाड झालं तर वडाचं झाड जवळजवळ 1000 वर्ष जगत असतं. पहा, आपले आजोबा होते, त्यांच्या सोबत आपण जायचो, तिथं नैवेद्य ठेवायचं वडाच्या झाडाखाली. आता आजोबा गेले, वडील जायच्या बेतात ते आपण आजोबा होऊ आणि नाताला घेऊन जाऊ तरी वडाचं झाड जाग्यावर. कारण त्या वडाच्या झाडाच्या पारंब्या ज्या आहेत त्या खाली आल्या का त्या महत्वाच्या मुळाला म्हणतात तुम्ही काही काळजी करू नका, आम्ही तुम्हाला सपोर्ट देतो. आणि असं 84 लक्ष योनीमध्ये एक योनीमध्ये जायला लागतं. जो सावध होतो तोच मनुष्य जन्माला आल्यानंतर परमार्थाला लागत असतो. आणि ज्याला नाहीच कळालं तो गाफील असणारा माणूस सांगतो खावं प्यावं ल्यावं, मेलं म्हणजे गेलं. कोणी पाहिलंय, कळतं ना सगळं. आपल्या घरातली व्यक्ती गेली, त्यांचा अंत्यविधी झाला, नदीवर सर्व प्रोग्राम झाले, त्यानंतर ते झोपतात, त्या जागेवर आपण पीठ झाकून ठेवतो रात्रीचं, आणि सकाळी खोलून पाहतो काय झालं. माझे वडील कुत्रा झाला, गाढव झाला, साप झाला, चिमणीची पावलेत, कावळ्याची पावलेत. मग आपण अधोगतीला गेलो का ऊर्ध्वगतीला गेलो. आपले वडील कोणत्या योनीला गेलेले,
आता तिथे सोडवण्याची जबाबदारी माझा मुलगा, माझे वडील काही कारणास्तव काही झाले मॅटर, गाडीला टक्कर झाली, गेले पोलीस स्टेशनला घेऊन, तरी मी काय प्रयत्न करणार, लवकरात लवकर त्यांना बाहेर काढण्याचा, पैसे खर्च करेल, काही पण करेल, पण मी त्यांना घरी आणण्याचा प्रयत्न करणार. तसे माझे वडील जर 84 लक्षणीमध्ये भटकायला गेले, तिथं सोडण्याचं उत्तरदायित्व आपलंय. आपण त्यांच्या शरीराची हाडं घेतलेली, आईचे मांस घेतलेले, असं उसनं घेऊन आपण आलेलो आहे. वाडवडिलांच्या पूर्वीच्या जमिनी, घर, आडनाव आपण त्यांची लावलेले, तर आपलं उत्तरदायित्व आहे, मी सुटेल बाबा आजोबा आणि तुम्हाला सोडवेल. असं हे आपल्या भारतीय संस्कृतीचं ज्ञान आहे. दुर्दैवाने तिथपर्यंत आपण जात नाही. आपल्या कीर्तन प्रवचनांचा विषय आत्म्याचं हित आहे, आत्म्याचं पतन नाही झालं पाहिजे. अर्जुन देवाला सांगतो 10व्या अध्यायामध्ये की आजपर्यंत तुम्ही आमचं काय ते केलं ना, शरीराचं रक्षण केलं होतं. देवा भगवान श्रीकृष्णा, आमच्या कुटुंबाचं तुम्ही आजपर्यंत काय केलं, शरीराचं रक्षण केलं. माझ्या भावाला भीमाला लाडूमध्ये विष घालून दुर्योधनाने दिलं होतं, त्याला तुम्ही जगवलं, त्याच्या शरीराचं रक्षण केलं. आमची पत्नी द्रौपदी, हिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला होता, तेव्हा तुम्ही तिचं रक्षण केलं, पण काय ते एका शरीराचंच रक्षण केलं. लक्षागृहामध्ये आमची आई आणि आम्ही अशी 5 पांडव आणि कुंती मातेला लक्षागृहामध्ये झोपायला गेले, मुक्कामाला गेलो, ते लक्षागृह पेटून दिलं आणि तिथे सुद्धा तुम्ही आम्हाला वाचवलं. पण काय ते तुम्ही आमच्या फक्त शरीराचं रक्षण केलेले, पण आज श्रीमद भगवद्गीता सांगून आमच्या आत्म्याचं रक्षण केलेले, आत्म्याच्या पतनाला थांबवलेले. आपण मरतो म्हणजे काय होतं, आपल्या शरीराच्या 4 शरीर आहेत, त्या शरीराचं कोणी मेडिक्लेम काढलेलं नाही, त्याच्यासाठी काय काळजी करायची ते केलेलं नाही. या स्थूल शरीराची काळजी केली. हे स्थूल शरीर 100% जाणार आहे. याच्यामध्ये हा मोबाईल जो आहे तो मोठा मोबाईल आहे, पण त्याच्या आतमध्ये चालवणारं सिम किती छोटं आहे. तसं आपल्या आतमध्ये एक सिम आहे, त्याला सूक्ष्म शरीर म्हणतात. हे मूळ हेतू आहे. दशक्रियेला सूक्ष्म शरीराची कार्यवाही आपण वाट लावण्याची प्रयत्न करतो. दशक्रियेच्या दिवशी वर्ष श्राद्ध, 5.5 महिने, पितृ वर्ष, माझ्या नातेवाईकांचं, काकांचं, वडिलांचं, मामांचं, आजोबाचं सूक्ष्म शरीर, त्याला गती भेटली पाहिजे, त्याला संपवायचंय. हा मोबाईल खराब झाला चालेल, लगेच दुकानात जाऊन दुसरा घेऊ आणि याच्यातलं सिम काढून त्याच्यात टाकलं का चालू झालं. तसं मृत्यूच्या वेळेला जी वासना असते ती वासना सूक्ष्म शरीरामध्ये असते आणि ती जन्मजन्मांतराला कारण आहे. हे जड शरीर हे काही त्रास देत नाही, याला चालवती एक शक्ती, ती शक्तीच्या साह्याने ते चालतं. मग त्या शरीराचा, स्थूल शरीराचा अंत्यविधीच्या दिवशी शेवट होतो, ज्यावेळेला अग्निसंस्कार करतो, आणि सूक्ष्म शरीराचे हे नंतर आपले विधी चालू आहेत. आणि याच्यातून सुटण्यासाठी एकच इलाज आहे, जे भगवंताचं गुप्त नाम आहे, गूढ नाम आहे, ते गूढ नाम, गुप्त नाम देवाकडून, संतांकडून आपल्याला मिळवायचे. त्याच्यासाठी सत्कर्म करत राहायचं. सत्कर्म करता 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 आपली जन्माची हिंड होत जातो. आणि जर हा या मृत्यू लोकाचा शेवटचा जन्म असेल आपला, तर त्या आईशी कर्म साम्य दशा, अशी कर्म येतात आपली, की आपसुकात चांगलं घडत जातं. ठरवून होतं, काही वेळेला न ठरवता सुद्धा चांगली कर्म होतात. नकळत आपली ईश्वराच्याकडे आपली पावले वळू लागतात आपल्या बुद्धीमध्ये ते. आणि अशी कर्म साम्य दशा जेव्हा होती, मग श्री गुरु आपैसा आपल्याला घरी येऊन भेटतील, किंवा आपल्या गावात कधी कीर्तनाला भेट होईल, किंवा एखाद्याच्या दशक्रियेला गेलो तिथे भेट होईल. त्यांच्या बोलण्यातून आपल्या बुद्धीमध्ये एक उपरती बुद्धी चालू होईल, आपले लिंक लागली जाईल. आणि मग आपण त्यांना जाऊन शरण झाल्यानंतर ते आपल्याला ते गुप्त नाम देतील. ते गुप्त नाम जगातल्या मोठमोठ्या आचार्य पदावर विराजमान असणाऱ्या लोकांना सुद्धा ते नाम माहित नाही, ज्या नामाने प्रत्यक्ष देवाशी भेट होते ते नाम. आता तुमच्या बिल्डिंगच्या खाली त्या गेटला सुद्धा लॉक आहे, तिथे काय तो कोडवर्ड आहे तुमचा, त्यालाच ते आतमध्ये सोडणार आहे, ते असं सुटू शकत नाही. आपले मोबाईल आहेत, मोबाईल मध्ये आपल्या घरात आईचा आहे, वडिलांचा आहे, भावाचा आहे, पत्नीचा आहे, तरी प्रत्येकाचा काय आहे तो बंद करून ठेवलेला, त्यांनी त्याला एक काहीतरी नाव ठेवलेले. त्याप्रमाणे तिथे एक नाव ठेवलेले देवाचं, ज्या नावाने प्रत्यक्ष ताबडतोब ईश्वराची भेट होऊ शकते. ते नाम प्रभू भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान महेश आपल्या पत्न्यांना सुद्धा सांगत नाही. त्या पत्नीने पार्वती मातेचं पहिल्या जन्मामध्ये, ती दक्ष राजाची मुलगी होती, तिने त्याच्याशी लग्न केलं होतं, पण काही अडचण आल्या, भांडणं तंडण झाली, त्याच्यात तिने स्वतःचा देह संपवला. पुन्हा दुसऱ्या याच्यामध्ये हिमालयाची मुलगी झाली पार्वती माता, आणि मग तिने ठरवलं की मला भगवान शिवाशी लग्न करायचं. हो, देवांची सुद्धा इच्छा होती.
परंतु काही जमेना. मग भगवान शिव तर सतत ध्यानात आहेत, नामस्मरणामध्ये. काय म्हणतात डोळे मिटून? कधी आपण विचार केला का भगवान शिव डोळे मिटून काय करतात? भगवान विष्णू, महेश, ब्रह्मदेव, ज्ञानेश्वर, तुकाराम महाराज काय करत होते मनामध्ये? तर त्या आत्मस्वरूपाला ते अनुभवित होते. कारण आपली दृष्टी बहिर्मुख आहे, जगामध्ये आपल्याला भरकटवणारी. आणि संतांकडे गेलं का ते आपल्याला अंतर्मुख करतात. तू आत कर, त्याला ध्यान म्हणतात. ते ध्यान धारणा करायचे. आणि मग आता ती उपवर झालेली, यांचं लग्न करायचं यांच्या मनात नाही. तर मग कामदेवाला सांगितलं तू त्यांच्यामध्ये जाऊन ती एक भावना निर्माण कर का मला लग्न करायला पाहिजे म्हणून. आणि तो आतमध्ये त्यांच्या कानातून आतमध्ये गेला सूक्ष्म रूप घेऊन आणि भगवान शिवाला थोडस विचलित केल्या. बरोबर त्यांच्या नंतर लक्षात आलं मला कोणी विचलित केलं, मी तर ध्यानमग्न होतो, मला माझ्या ध्येयापासून कोणी बाजूला केलं. लगेच कळालं. तिथलं तिथं कामाला त्यांनी संपवून टाकलं. आणि तिकडून त्यांना वाटलं देवांनी पाठवले, तो हिमालय त्याच्या मुलीला घेऊन आला अर्ध्या रस्त्यात. तिथं आलं मॅटर कळालं, अरे रे यांनी तर संपवलं. आणि त्याची बायको ते कामाची दया करते, माझ्या मालकाला जिवंत करावं, आमचा काय उद्देश नव्हता, आम्हाला दुसरं कोणीतरी सांगितलं. आणि ही त्यांना कळाल्यानंतर हिमालयाने ते मागच्या मागच निघून गेली. पण पार्वती म्हटली नाही, मला त्यांच्याशीच विवाह करायचा, मी मागे जाणार नाही. मग ती तिथेच थांबून राहिली. तिने पानं खाल्ली, फुलं खाल्ली, पाणी पिली, वारा करून ती जगली तिथं. त्याच्यानंतर मग देवांना परत वाटलं, साधू संतांना पाठवलं, ऋषी मुनींना, ए पार्वती तू कशाला ह्याच्या मागे लागते? हा तो बसलेले कुठं स्मशान आहे, त्याच्याकडे कपडा लागता नाही काय नाही, त्यापेक्षा विष्णू सारखं स्थळ चांगलं आहे, तू तिकडे जा ना. ती म्हणली तुम्हाला समजते की नाही, माझे शिव आहेत ते व्यापक आहेत आणि म्हणून मला त्यांच्याशी विवाह करायचा आहे. मग तिचं पाहिली भूमिका. मग तिथून ते ऋषी मुनी प्रभू शंकराकडे गेले, असं असं तुम्ही लग्न करा. तर शिव म्हटले बरोबर आहे, आमच्या दोघांचं जर लग्न झालं तर जगाचं कल्याण होईल. आमच्या दोघांचं कल्याण झालं तर लग्न झालं तर जगाचं कल्याण होईल. का? तर पार्वती मातेचं आणि भगवान शिवाचं लग्न झाल्यानंतर थाटात संसार चालला. पण भगवान शिव नेहमी ध्यानस्थ बसायचे. आणि ध्यान बसत असल्यानंतर जर इंद्राला काय अडचण आली, त्यांची समाधी भंग करायचे. अशी मला अडचण आली, त्याच्यावर काहीतरी इलाज सांगा. मग ते सांगायचे, ते निघून गेले काय ध्यानाला बसायचे. असंच ब्रह्मदेवाला काय अडचण आली, नारद मुनीला अडचण आली, त्या सगळ्या अडचणीचं निराकरण करताना पार्वती मातेला वाटलं पक्के माझे मालक आहेत ना सगळ्या देवांपेक्षा मोठे आहेत. तरी पण मग हे कोणत्या देवाचं नामस्मरण करतात, यांना काय नामस्मरण करायची गरज आहे? म्हणून तिने हट्ट धरला, हो सांगा ना मला तुम्ही कोणाच्या देवाचं नामस्मरण करता. आता हे जे मंडलिक बाबा आहेत त्यांना त्या देवाचं नाम भेटलेलं होतं. ते मधून अधून आमच्याकडे ध्यान धारणेला यायचे, हो बसायचे. परंतु कसं असतं, कर्म असं असतं माणसाला तिकडच पळवतं. आपण त्याच्यावर मात करायला पाहिजे. आणि ते नाम तुमच्या पुंडलिक बाबांना भेटलेलं होतं. ते नाम पार्वती मातेने खूप हट्ट केला. तेव्हा तिला सांगितलं तू योग्य प्रश्न केलेला आहे. आपल्याला आजपर्यंत एवढंच माहिती, पार्वती ही भगवान शिवाची पत्नी आहे, पण त्यांचं दुसरं नातं आहे, ते नातं आपल्याला माहीत नाही. त्यांचं नातं गुरु शिष्याचं आहे. पार्वती ही भगवान शिवाची शिष्य आहे आणि शंकर भगवान हे तिचे गुरु आहे. आणि मग तिला एकांत स्थळी यमुना नदीच्या किनाऱ्यावर नेलं. ह्या ज्ञानेश्वरीमध्ये त्याचा उल्लेख आहे, पद्मपुराणामध्ये उल्लेख आहे, आपल्या नवनाथ ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आहे. आणि तिला नंदी बैलावर डबलशीत बसून यमुना नदीच्या किनाऱ्यावर गेल्यानंतर तिला ते नाम तिच्या कानात सांगत असताना तिला ते नाम सांगितलं. पण त्यावेळेला माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथ होते, त्यांनी ते ऐकलं. आणि तिथून पुढे मग ते ज्ञानेश्वर महाराजांपर्यंत आले. आणि म्हणून ही ज्ञानेश्वरी आपल्यापर्यंत आली, एरवी आली नसती. ज्ञानेश्वर महाराजांना जे दूषण दिलं होतं लोकांनी, संन्यासाची कार्टी, त्यांना स्नान करायला परवानगी नव्हती इंद्रायणीमध्ये, भिक्षा मागायला, एवढे त्यांना एकदम खालच्या लेवलचा त्रास देत होते. मग ते ज्ञानेश्वर म्हणून डोक्यावर का घेऊन नाचतात लोक त्यांना? कशाच्या बेसवर ज्ञानेश्वरीवर त्यांनी निरूपण केलेले, कशाच्या ताकदीने हरिपाठ निर्माण केलेला आहे, आणि कशाच्या यामुळे त्यांना म्हणण्यात आलं की अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. त्यांना तो मच्छिंद्रनाथांनी ऐकलेला बोध मच्छिंद्राला न समजला, परंतु ते तिथे बोलायला लागले. अरे बापरे, मच्छिंद्र बोलायला लागले, बाबा मी तर काय एवढा माशा एवढा दिसतो एवढा नाही, मी तर आकाशा एवढा आहे, अमुक आहे तमुक आहे. मग भगवान शिव ध्यानस्थ असताना म्हटले पार्वती तर बोलत नाही, पार्वतीला समाधी लागलेली, मग कोण बोलतंय? मग त्यावेळी त्यांनी खात्री केली, माशाच्या पोटातल्या मच्छिंद्रनाथाने ते ऐकले. मच्छिंद्रनाथांना सांगितलं
तुम्ही आता ज्यावेळेला मोठे व्हाल, जेव्हा तुम्हाला थोडस कळायला लागेल, त्यावेळेला या नामाचं महत्व कळून देण्यासाठी तुम्हाला दत्तात्रय भेटतील. मी त्यांची तुमची वेळ काढून देईल. मग तो मासा एका कोळ्याच्या तडाख्यात सापडला, त्याने तो चिरला, त्याच्यात तो मुलगा भेटला. त्याला मूलबाळ नव्हतं, तो म्हणला देवाने मला मूलबाळ दिलं, सांभाळलं. मग वडिलांचा व्यवसाय करायला मच्छिंद्रनाथांना घेऊन जायचे, पाण्यात जाळं टाकायचे, मासे पकडायचे, कडेला नदीच्या किनाऱ्यावर झाडायचे, परत जाळं टाकायला जायचे. आणि इथे तो मुलगा असल्यानंतर ते मासे पाण्यातून बाहेर आले असे तडफड तडफड करायचे. हे त्याला पाहावायचं नाही, कारण तो त्या कुळातला होता, त्या कुळातून त्याचा जन्म झाला होता, ते त्याचं मातृकुळ. तो म्हणला अरे माझं ह्या कुळातून, मग तू ते मासे पकडायचा, पुन्हा नदीत टाकायचा. मी असं 4 साळा देव वडिलांनी पाहिलं. एक दिवशी मारली एक झोपड, तुला समजत नाही का कसं पोट भरशील तू असं. आणि परत जाळं टाकाय गेल्यानंतर एक झापड मारले, त्याच्यातून उपरती बुद्धी झाली. मग बद्रिका आश्रमला जाऊन तिथं ध्यान धारणा करत राहिले. असं ध्यान केलं, असं ध्यान. त्यांना त्यावेळेला आठवलं का तुला दत्तात्रय भेटतील. तिथे गेल्यानंतर, तिथे बसल्यानंतर एक दिवशी भगवान दत्तात्रय भ्रमण करत असताना तिथे उतरले. शिव आणि दत्तात्रय त्या रस्त्याने जात असताना त्यांनी पाहिले एक मुलगा तर ध्यानस्थ बसलाय, फक्त हाडं दिसत होती, त्याची चामडी पूर्ण चिटकलेली होती. मग त्याला समाधीतून उठवलं. कोण तू? दत्तात्रय त्याला विचारतात मच्छिंद्राला, तू कोण? तर मच्छिंद्र म्हणतो तुम्ही दत्त आहेत का? कारण तो कोणासाठी जाऊन बसला होता तिथे. पण दत्तात्रयांनी त्यांना तो अनुग्रह दिला. ते नाम जर आपल्याला भेटलं गुरूंकडे गेल्यानंतर, कधी सात्विक वृत्ती, भजन, प्रवचन, कीर्तन, मग सात्विक वृत्तीतून गुरूंकडे जाणार, पवित्र तुळशीची माळ, आणि मग असे साधू आपल्याला ते ज्ञान देणार. हे झालं भगवान शिवाचं. तिला पण लगेच नाम नाही दिलं, तिला विष्णू सहस्रनाम जपायला सांगितलं. कोणाला? पार्वतीला. तर ती ऐकलं तिने सांगितलं, पहा भगवान शिव मला एकच नाम सांगा, हे विष्णू सहस्रनाम माझ्या चिन्ह होणार नाही, मला घरातली कामं धाम आहे, मी तुमच्या प्रेमात पडलेली, मला हे सगळं उरकून मला काही ते जमणार नाही, विष्णू सहस्रनाम मला एक नाम सांगा. तेव्हा हे नाम तिला सांगितलं. हाच प्रकार महालक्ष्मी पाय चेपते. आपण सर्वोदयाला गेलो, विष्णू असे झोपलेले, तर लक्ष्मी पाय चेपते. पाय चेपते काय विचारते, का तुम्ही काम धंदा करत नाही, कुशाल झोपून राहिले? ते म्हटले मी झोपून नाही राहिलो, मी ध्यान करतोय. नाभिस्थानाच्या खालून आपली एक सारखी वृत्ती उठते, सारखा आपल्या हातून एक आवाज येतोय खालून, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि त्या वृत्तीकडे मी सतत ध्यान करत आहे. हो. आणि मग कोणाचं ध्यान करता तुम्ही सांगा ना. ते म्हणले तुला सांगणार नाही. तिला परत सांगितलं गीतेचं महात्म्य वाच, मग मी तुला सांगेन. परंतु त्यांनी खूप हट्ट धरला, म्हणून ते नाम महालक्ष्मीला किंवा रुक्मिणीला आणि इकडे पार्वतीला मिळालं. त्याच्यामुळे इतर महाराज मंडळी जरी असली तर त्यांना सर्वांना माहित नाही, बोटावर मोजण्या इतक्या लोकांना ते गूढ गम्य ज्ञान माहित आहे, असं हरिपाठ निर्देशित करतो. ज्ञानदेव म्हणे नाम ही सुलभ आहे, परंतु सर्वत्र दुर्लभ आहे, आणि विरळेच लोक जाणतात, बोटावर मोजण्या इतके. ज्यांना संप्रदायपूर्वक ज्ञान आलेले, एक तर महाविष्णूकडून किंवा भगवान शिवाकडून, आणि असं ज्ञान भेटलं तर त्याच्या कुळाचा, साऱ्या कुळाचा उद्धार होऊन जातो. त्याने ध्यान साधना केली तर आजोबा पंजोबा, खापर पंजोबा, मागची पिढी आणि इकडची महिलांची तर दोन्ही पिढ्या, माहेरचे सुद्धा आणि सासरचे सुद्धा, असा हा दिव्य चान्स मनुष्य शरीराला आलेला आहे. तो ज्या वेळेचा फायदा उचलतो त्याचं जीवन कृतार्थ होतं. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, पण दुर्दैवाने त्याच्यावर पाणीच आलेले सगळं. कारण का, जे बहुत एका आव्हान करू, अहंकाराचा भूत संचारो. बऱ्याच फिरण्यामुळे त्याची काय ते दृष्टी कशावर आहे, फक्त शरीरावरच आहे. अहंकाराचा भूत संचारू. अहंकार कशाला म्हणतात? अहंकार पैशाचा अहंकार जाऊ शकतो माणसाचा. किती श्रीमंत होते, ज्यांच्याकडे सालानी गडी कामाला होते, त्या श्रीमंतांची परिस्थिती इतकी बिकट आली का जे सालानी गडी कामाला होते त्यांनीच त्यांच्या जमिनी घेतलेल्या आहेत आणि तिथे राहतात. म्हणजे परिस्थिती जे पैशाची सुद्धा अहंकार जाऊ शकतो. त्याच्यानंतर स्वरूपाचा अहंकार जाऊ शकतो, मी खूप दिसायला चांगला आहे, चांगली, तोही जाऊ शकतो शरीरावर सुरकुत्या आल्यानंतर. त्याच्यानंतर ताकदीचा सुद्धा अहंकार जातो माणसाचा. कब्बशीतला चहा असा विठ्ठल विठ्ठल करायला लागला की तोही अहंकार जातो. पण मी देह आहे हा अहंकार जीवाला जगला तर जगू देत नाही आणि मेला तर मरू देत नाही. परत 84 लक्ष योनीमध्ये फिरवतो आणि तो अहंकार घालवायचा. अहंकार घालवणे म्हणजे काय? हे समजतं मी बॉटल आहे, याचं नाव अहंकार.
हे समजतं मी टोपी, हा ह्या टोपीचा अहंकार आहे. मग अहंकार ही टोपी म्हणून घेतलाय, तर हिचं मूळ स्वरूप काय आहे? या टोपीचं कापूस, याचं मूळ स्वरूप आहे प्लॅस्टिक. तसं आपण सगळ्यांनी अहंकार घेतलाय, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, हा अहंकार. पण हा अहंकार ज्याच्यावर घेतलाय त्याचं मूळ स्वरूप काय? ब्रह्म, चैतन्य, आत्मा. हे आपल्याला फक्त या योनीत कळू शकतं, कारण देवाने आपल्याला डोक्यात दिलेले आहे, बुद्धी दिलेली. इतर योनीच्या ठाई हा विचार नाही. पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगती, काय उपस्ताच मरती, बहिर्भूती अंध पांगुळ मुखी. परंतु मनुष्य शरीराला देवाने विशेष असं ज्ञान दिलेलं आहे, त्या ज्ञानाच्या साह्याने तो आत्म्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि मग अशा प्रकारचं ज्ञान शोधता 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 आपल्या जीवनाचं सार्थक होऊ शकतं. आणि त्याच्यामुळे त्याला कळू शकतं का मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता, मी शरीर नाही, मी महाराज नाही, मी डॉक्टर नाही, मी इंजिनियर नाही, तर मी कोण आहे? प्रत्यक्ष परब्रह्म आहे. कधी कळू शकतो? ज्यावेळेला शरीरावरचा अहंकार बाजूला होईल तेव्हा. म्हणून विसरू आत्मबोधाचा. आपण काय विसरलेले? आपण ऐकलेले मोठमोठ्या लोकांच्या महात्म्यांच्या मुखातून. आपण आपल्या आईच्या पोटात होतो तेव्हा देवाचं स्मरण करत होतो, आणि बाहेर आल्यानंतर विसरलो, आणि त्याच्यामुळे आपलं पतन झालेले. बस का पतन झालेले? आत्मबोधाचं विस्मरण झालेले. मी कोण आहे याची जाणीव नाही, त्याचं नाव अज्ञान आहे. अज्ञानात कोणला ओळखायचं? जगाला नाही ओळखायचंय. ओळखायचंय कोणला? मला. मी कुठून आलो, जाणार कुठे? आता मी कुठून आलो, बाबा कुठे गेलेत, ही पोकळी कुठून आलेली आहे? ह्या हॉल मधली. ही पूर्वीच होती, बिल्डरनी बांधण्याच्या अगोदर, ही रूम तुम्ही घ्यायच्या अगोदर ही पोकळी पहिलीच होती. आता याला सजावट करून त्याला रंगरूप आणलाय. परंतु ह्या दिवाळांचा, भिंतीचा नाश होऊ शकतो, पण पोकळीचा कधी नाश होऊ शकत नाही. तसं आपल्या शरीराचा नाश होतो, पण आत्म्याचा केव्हाही नाश होत नाही. आणि त्या आत्म्याला जाणणं म्हणजे त्याचा आपल्याला बोध होणे, हे की नाही? मग त्या आत्मबोधाचा आपल्याला विसर झालेला आहे. मग मी कोण आहे हे गुरुजींना जाऊन विचारायचं असतं. आणि मग आत्मबोधाचं विस्मरण झालं का मग तो कशाला समजतो? ते वेळी नियमाचे वस्त्र नाटवे, पुढील अधोगतीची लाज नेनवे, आणि करिता की जे न करावे वेदू म्हणे. वेदाने जसं सांगितलं तसं आपण वागलं पाहिजे. वेदाने काय सांगितलं? मनुष्याने मांसाहार करायचा नाही, आणि श्वापदांनी मांसाहार करायचा. जो जिभेने पाणी पितो, कुत्रा जिभेने पाणी पितो, वाघ जिभेने पाणी पितो, हो, मांजर जिभेने पाणी पिते, ते मांसाहार करू शकतात. पण जे ओठाने पाणी पितात, बैल ओठाने पाणी पितो, घोडा ओठाने पाणी पितो, गाढव ओठाने पाणी पितो, आणि आपण ओठाने पाणी पितो, त्याने मांसाहार करायचा नाही, असं वेदाने सांगितलेले. आता आपल्याला वेळच कुठे? वेद वाचायला वेळ नाही, ज्ञानेश्वरी वाचायला वेळ नाही, भागवत. आपल्या घरात हे ग्रंथ पाहिजे. हो, कमी कमी जुनी लोक आपल्याला घाबरून तरी म्हणायचे, नवनाथ ज्ञानेश्वरी ग्रंथ घरात ठेवला ना भूतबाधा होत नाही, विचुकाटा चावत नाही. हे विचुकाटा म्हणजे हेच भूतबाधा. आपल्याला मनुष्य शरीरात येऊन सुद्धा देव न कळणे, आणि त्याच्यापासून आपलं पतन होऊ शकतं. म्हणून आपण त्याच्यावर सावध होण्यासाठी हे ग्रंथ आपल्याकडे पाहिजे. आपल्याकडे कुठे? आमचे गुरु महाराज आहेत, ते जर म्हटले चला कीर्तनाला येता का, प्रवचनाला येता का, तर ते आजूबाजूचे लोक म्हणायचे, महाराज आम्हाला मरायला टाइम नाही, तुम्ही म्हणता कीर्तनाला प्रवचनाला चालू. ते आमचे गुरु महाराज म्हणले, मग तुम्ही मेल्यावर आम्ही तुम्हाला उचलायला टाइम काढू का नको सांगा. अरे आपल्याला आपलं हित करून घ्यायचं. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ. खरे स्वार्थी संत आहेत. आपल्या कसला स्वार्थ? हे सगळं सोडून जाणार आहे आपण. रोज आपण याच्यामध्ये युट्यूबला पाहतो, 1-1 मिनिटाची क्लिप येते, याच्यापुढे नादी लागता, याच्यापुढे नादी लागता, जीवनाचा स्वार्थ करा. तो स्वार्थ आपण करत नाही. खरा स्वार्थ म्हणजे आत्म्याला भेटणं, देवाला भेटणं, आपलं पतन न होऊन देणं, हा खरा स्वार्थ आहे. पण त्यावेळेला आपल्याला कळत नाही. ते वेळी नियमाचे वस्त्र नाटवे. आता आपल्याला नियम घातलेले आहेत, अशा पद्धतीने वागायचं. त्या वस्त्राचं काही घेणं देणं नाही. हे वस्त्र ज्याने परिधान केलंय शरीर, त्याला बंधन सांगितले, कसं राहायचं काय, कोणी सांगितलंय? वेदाने. वेद आपले मूळ ग्रंथ आहे, त्याच्यातून 6 शास्त्र, 18 पुराणे, अजून काय काय घडत गेलेली छोटी मोठी पुस्तकं, त्याचं मूळ वेद आहे. नास्तिक त्याला म्हणतात. देवाला मानत नाही त्याला नास्तिक नाही म्हणत. जो ग्रंथांना वेदाला मानत नाही तो नास्तिक, आणि जो वेदाला मानतो तो आस्तिक आहे. कारण का? तुकाराम महाराज म्हणतात, वाचा बोलू वेद नीती,
आणि करू संती ते केले ते. वेदाने जे सांगितलं तसं आम्ही वाचेने उच्चार करू आणि संत जसे वागले तशा पद्धतीने. परंतु ज्या वेळेला आपण स्वतःला शरीर समजतो, आपल्यामध्ये अहंकार वाढला जातो, त्यावेळेला आपल्याला वस्त्राचा नियमाचा आठवण नाही राहत. पुढील अधोगतीची लाज नेणे. हो, मनुष्य योनीतला मनुष्य कुत्रा, मांजर, गाढव, झाड, झुडप होतो. हे केवढं मोठं पतन आहे. ज्याला जो मरून गेला त्याला नाही माहिती, पण मागचे जिवंत आहे त्यांची तरी डोकी चालली पाहिजे की नाही. आपले वाडवडील तिकडे गेले, आपल्याला तिकडे जायचं नाही. एकदा विहिरीत पडला, कोरड्या विहिरीत हात पायाचा मोडलाय, तो दुसरा म्हणतो आपल्याला त्या बाजूला जायचं नाही. तसं बाकीच्यांनी शान व्हायला पाहिजे, पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नाही, ते सुद्धा त्याच मार्गाने जातात. आमचे बाप दादा आजोबा गेले ना, तो मार्ग आम्ही सोडणार नाही. आजा मेला पंजा मेला, बाप मशना गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता आपण नाही मशनात जायचं, मशनात आपलं शरीर जाईल, पण आत्म्याला मशनात नाही जाऊन द्यायचं. आत्म्याला वैकुंठालाच घेऊन जायचं आपल्याला. जसं इथे काम करणाऱ्या माणसाला आयुष्यभर काम करता करता शेवटी रिटायरमेंटच्या वेळेला तो आपल्या गावाला घर बांधायचं, मस्तपैकी आता गावाला जाऊन राहायचं. हा, तसं ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी आणि वैकुंठ भुवनी, तिथं घर करायचं आपल्याला, वैकुंठात घर करायचंय. त्याच्यासाठी मनुष्य शरीर दिलेले, पण दुर्दैवाने त्याच्यावर पाणीच पडले विषयासक्तीमुळे. पुढील अधोगतीची लाज नेण्यावी आणि करिता ती जे न करावे. वेदू म्हणे नो एंट्रीत गाडी घालायची नाही असं सांगितलं तरी घातली, फाईन बसतो ना. हेल्मेट घातलं नाही, गाडी चालवली, फाईन बसतो. सीट बेल्ट लावला नाही, फाईन बसतो. किती बारीक लक्ष त्यांचं. तसं इथे सुद्धा देवाने जे सांगितलेले नियम जर आपण आत्मसात नाही केले, व्यवहारात वावरले नाही, आपण वापरात नाही आणले, तर आपल्याला त्याचा फाईन बसणार. आणि तो फाईन साधा नाही बसणार. हो, सापाच्या योनीला जर आपण गेलो ना, तर ते साप 1000 वर्ष मरत नाही. तो काय करतो, जसा म्हातारा झाला का आडगळीच्या जागेत जातो, आणि त्या शरीराला असं घासून घासून त्या पोकळीतून दुसरीकडे निघतो. मग त्याची ऑटोमॅटिक काय पडती, काद बाजूला पडते का तो परत तरुण होतो. असं तो मरत नाही. त्याला जर कोणी काठीने मारलं, तर साप मारला तर समजायचं तो त्या युनीतून तरला, पण जगला तर 1000 वर्ष तिथंच गिरट्या घालीत बसतो. आणि अशी मग भोग भोगावा लागला. तो भेटला का काठीचाच मार, विंचूच्या जन्माला गेलो चपलेचाच मार त्याला. बैलाच्या युनीला गेल्यावर गावाला जाऊन बघा, आता आपण पाहतो वाईट वाटतं. वाईट, आम्ही चाललो तर रस्त्याने ते उतारलेलं ना बैल अशी त्यांची टांगा अशा घसरायच्या पडायचे, तरी तो 2 पायाच्या मधून असं दुसरं नाळ आणून घालतो त्याला आणि फसकन उचलतो आणि फटाफट फटके मारत राहतात. हे सामान्य नाही. त्यांच्या तोंडातून नुसता फेस चालू, दम चाललेले आहे, दम त्यांना. असे अनेक यातना. शिवाय इकडे शिवळा हे बाजूला करते, इकडं ते कुंपण करतात ना तारेचं, तसे तिकडे काटे लावलेले काटे त्यांना. आणि व्यसन बघा, ही नरक यात नाही, ही थांबवायची असेल ना, तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी आता बापा, आता तरी पुढे हाची उपदेश. तुम्ही सांगा, नाकामध्ये एक छोटासा केस असला तर किती त्रास देतोय तो. आणि त्या बैलाला व्यसन कशी घालतात, दामन घेतात, दामन पोत टाचायचा आणि त्याच्यामध्ये असा हळूहळू नाका त्याच्या फिरवतात, दत्तने दामन तिकडे घुसवतात आणि तिकडून झालं मग ती व्यसन. त्या ऊसवाल्याच्या बैलांची नाकाचे ना पार तोंडापर्यंत आलेले आहेत व्यसनी, त्यांच्या ओढून ओढून. हे सामान्य नाही, त्यांना ब्रेक असलाय, त्यांना नाकाचा ब्रेक आहे. बैल घोडा वाच 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 नुसता बोलणारा माणूस आहे ना, तो घोड्याच्या युनीला जातो, त्याला लगाम घातेल, इथे इथे कापत कापत जातं त्याचा असा. हे सगळे 84 लक्ष योनीमध्ये. जर्शी बैल झाला, जर्शी बैल गाईला, तर त्याला कोण सांभाळत नाही. आता ते यांना सुद्धा नेता नाहीत कसायला, तर तिकडे नदीला वड्याला नेऊन सोडतात आणि मग वाघाची शिकार होतात. हे सगळं करावं लागेल. चपला जर बैलांच्या योनीत गेलं तर असं आडवं बांधून नाळ ठोकतात, नाळ. ह्या नरक यातना ज्याला सुटायचं त्याच्यातून, त्यांनी ह्या आमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे शरीराची गावा आलिया, आहे पा शरीराच्या गावात जया लागी आले पांडव. ह्या गावाला का पाठवलं. आता आम्हाला इथं काय यायचं, 8व्या माळ्यावर आमच्या साधू संतांचा निरोप सांगायचा. म्हणले की बाबांना आम्ही एकत्र होतो, ते म्हणले पोरांना सांगा, आमच्या नातेवाईकांना सांगा, बाबा मला वेळ कमी भेटला, मी केलं प्रयत्न, पण माझ्या नातेवाईकांना सांगा बाबा हो असं करा, मार्ग दावून गेले आधी दया निधी समजत. त्या निमित्ताने तुमचं आपलं काहीतरी पूर्व पुण्य म्हणून आपण या चर्चा करतोय. या चर्चा तुम्ही आपण कधी कीर्तनात ऐकत नाही. हिडीस पिडीस हसवणं, गाणं चाललं, रंगढंग झाले, चाललं गेलो बाबा छैलछेबिला ना, आपण बी छैलछेबिले. त्यामुळे आपल्याला ज्ञानेश्वरी काय सांगते, प्रत्येकाच्या घरी ज्ञानेश्वरी पाहिजे.
भागवत पाहिजे, कधीतरी उपरती बुद्धी येईल आणि वाचू आपण. पाहे पाशराच्या गावा जया लागे आले पांडव. आम्ही इथे 8व्या माळ्यावर जे आलो ते नाही करत बसलो आणि उड्याडक्यावानी फिरलो तर तुम्ही म्हणा काय बावळट माणूस आहे, ज्याच्यासाठी बोलवलं ते केलंच नाही. तुम्ही वॉचमॅन ठेवलाय, तो झोपा काढतोय, कोणी येतं कोणी जातं, तुम्ही त्याला कामावरून काढून टाकणार. तसं या शरीराच्या गावात देवाने ज्याच्यासाठी पाठवलं ते नाही केलं का तुम्हाला बी हाकलून देणार आणि इथं साध्या ठिकाणी नाही हाकलून देणार. दिलेल्या गोष्टीचं जो पुरुष असून भक्ती करत नाही, गावाला पा इथे पाय कीर्तनाला महिला मंडळ कीर्तनाला जास्त आहे, पुरुष नाही. त्यांना स्वतंत्रता नाही महिलांना, तरी ते येणार कामधंदा करून. हे मोकळे टगे हे इकडे इकडे चकाट्या मारत बसतील. पुढच्या जन्माला यांना स्त्रिया बनवणार देव, जर थोडीशी भक्ती असेल तर. नाही तर कुत्री मात्र गाढव, याच्यात खंतीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात खंती ते न करा होणे गाढव कुत्रा. आता त्या महिलांनी पण जर नाही केलं, महिलांना पुरुष करणार आणि पुरुषांना महिला करणार, आणि या दोघांनी जर नाही केलं तर 4+2 हिजडा बनवून टाकणार. ही बी थोडी तरी देवाने माया केली म्हणून. आणि तिथून जर सोडलं तर 84 लाख वेळीमध्ये फिरावं लागेल. पाहे पाशराच्या गावा जया लागे आले पांडवा. कार्यार्थ अवघा सांडून या, जे करायला पाहिजे ते दिलं सोडून. इंद्रिय ग्रामीचे राजबंदी, इंद्रियाची राजबंदी, दारू पिणारा, तंबाखू खाणारा, हे जेलमध्ये. कोणत्या जेलमध्ये? इंद्रियांच्या जेलमध्ये. आमच्यावर किती लोक पंढरपूर येणार, तंबाखूची गुढी फेकून देणार आणि नंतर परत 8-15 दिवसांनी परत घेणार. आमचे जोडीदार म्हटले आम्ही बायकोला सोडून देऊ पण तंबाखू सोडणार नाही. म्हणजे तुम्ही कशाच्या बंदी खाण्यात? जेलमध्ये, इंद्रियांच्या. तुम्हाला इंद्रियांच्या जेलमध्ये टाकलेले. दारू पिणाऱ्याला पण कळतं नाही करायचं, पण तो दुर्दैवाने तिकडे फसला जातो. इंद्रियांची राजबिंदी. राजाने जसं जेलमध्ये एखाद्याला टाकलं तो तसं तिथून हलू शकत नाही, तसे इंद्रियांच्या ठिकाणी हे बंदी झालेले त्यांच्या टाकले. अहम ममतेच्या जल्पवादी, मी आणि माझं सुटत नाही. मी माझं हो, मी आणि माझं जर सुटलं नाही तर मग संपलं जीवनाचा. बघा ज्या आता आपल्या दरवाजे जे कुत्रे आहेत ते कोण आहेत? कुत्रे कोण आहेत माहितीये का? आपले वाडवडील नाही, आपल्याला नॉलेजच नाही, आपण वाचतच नाही. ऋषी पंचमीच्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे की पोळ्याचा स्वयंपाक केला, जेवण केलं, पोरं म्हणले आई मला भूक लागली, दे लवकर. तेव्हा थांब, नैवेद्य ठेवल्याशिवाय नाही. तुझे वडील आले, त्यांनी तिकडे बैल मांडवात बांधले, घाई आला, चाबूक बी पाठीवर होतं, नैवेद्य घेतला, उकोरड्यावर ठेवायला गेला, तिथं कुत्रीने लगेच तोंड घातलं. असा चाबूक मारला तशी ती कुत्री रडत रडत पुढे गेली माहितीये का त्या मांडवाक. आणि त्या बैलाला म्हणते बघा ना हो, मला याने ना चापकाने मारलं. का? मी म्हणजे पोळ्या खायला गेले. ते म्हणले अगं तू कशाला ते तोंड टाकलं? बघ मला आवतावरून आणले, माझ्या तोंडाला मुस्क बांधले आणि हिरवागार घास टाकले, पण ते विसरून गेले माझं काय काढायला मुस्क, तरी मला खाता येईल नाही. तो बैल आहे ना त्याचा बाप होता मागच्या जन्माचा. कमीत कमी रिटायर झाल्यावर तरी भक्ती करावं ना. रिटायर झालं गावाला गाय घे, पाण्याची टोपली टाक आणि मुसाला पानाला लावत बसते सुना तिथं. त्यावेळेला सुद्धा आयुष्यभर आपला प्रपंच केला. आता पोरांचा करायचा. काही पंजाच्या मुंबईला आलेले पंथी सांभाळायला, त्यांना जॉब लागलेले आहे. आयुष्यभर आपली सांभाळली, आता त्यांची आपली कधी सोडवणूक करायची? कधी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ सांडी आता. आणि तो पुत्र बाप होता ना, आयुष्यभर बोजा वाहत होता, म्हणायचं माझ्या पोराचं कशी कामं होतील कशी. देव म्हणला जा बैलाच्या निघाल का वाद बस बोजा. ती आजी आहे ना, आजी ती कुत्री, ती म्हातारी काही काम न धंदा नाही करायची. तिला सांगायची आई तू फक्त घर सांभाळायचं. पत्रिका आल्या लग्नाच्या 4 एका दिवशी. सुनी एकीकडे गेली, लेक इकडे गेला, नात सुनी एकीकडे गेली, नातू एकीकडे गेला. म्हातारी फक्त काय करायला राहिली? घर सांभाळायचं. तिकडे मांजराने उडी मारली त्यांची, कोण आहे रे? मग ती म्हातारीच्या मारतानी डोक्यात काय होतं? घराचं रक्षण. बापाच्या लक्षात काय होतं? मरणी जयाचे आठवे तेच ते गती पाविजे, म्हणून मातेची स्मरावे सदा. तो मरणाच्या वेळेला डोक्यात जे असतं त्या योनीला जातो. ती आली कुत्री होऊन घर सांभाळायला, तो आला उभोच्या वेळेला. हे ऋषी पंचमीच्या ग्रंथात ते ग्रंथ वाचले तर कळेल. हरिपाठ सांगतो सर्व सुख गोडी साही शास्त्रनी वडी, कामार्ध घडी राहू नको. आपलं वैभवशाली परमार्थच जीवन जगण्यासाठी भारतात आपल्याला पाठवले. तिथे ग्रंथ पहा. काय ग्रंथ म्हणजे आरसा आहे. आपण कसे आरसा दाखवतो ना,
तसे हे आपण कुठे जाऊ आज अशी कर्म केल्यानंतर? आपले वाडवडील कुठे गेलेत आणि जे सुटले त्यांनी काय केलं? मी जर तसं केलं तर मीही सुटू शकतो, हे याच्यात सांगितलेले. परंतु अहम म्हणजे मी आणि माझं हे सुटत नसल्यामुळे विकारांतराची मांदी मेळविता ती. संतांनी सज्जनांची मांदी जमवली ना आपण कशाची? विकारांची. मग आजार पडला, झाला पॅरालिसिस, झाला डोळ्याचं ऑपरेशन, मारला लकवा, त्याच्या अगोदर कर. जमलं तर 50 वर्षापर्यंतच खरा प्रपंच होतो आपला, तोपर्यंत पोरं सोरं कामाला लागतात. तिथून पुढे 51 वर्षामध्ये वानप्रस्थ जीवन जगायचं असतं. जरी घरी असलो ना तर कर्मात जास्त गुंतून नाही घ्यायचं, आपलं सोयीत पाहायचं, वाडवडिलांचं पाहायचं, पोराबाळांचं पाहायचं. ती वेळ दिलेली 50-51च्या पुढं, पण ती घालून टाकतो आणि नंतर तर काहीच खरं नाही, उचलून ज्ञान उचलून आणा. त्याच्यासाठी म्हणतात मग ते विकारांतराची मांदी म्हणजे जमा करतात, ते ग्रुप जमा करतात. कशाचे? विकारांचे. आणि मग त्याच्यामध्ये एवढे फटके मारले तरी आठवत नाही. दुःख शोकाच्या घाई मारली दिसायची नाही, हे सांगाव्या कारण काही जे ग्रासिले माया. आपण का मायेच्या तडाख्यात सापडल्यामुळे आपल्याला सुधच नाही कशाची. दारू पिलेला माणूस बरा, रात्रीची पिली तर सकाळी त्याची उतरती आणि कळतं त्याला काय करायला पाहिजे काय नाही. पण माया पिली नाहीत ना, माया त्यांना मरेपर्यंत सुधरत नाही, फटकेच्या फटके देव मारतो. दुःख शोकाची घाई मारल्याची सेच नाही. कोणाची आई घेऊन गेला, कोणाचा पती घेऊन गेला, कोणाची पत्नी घेऊन, कोणाचा मुलगा घेऊन गेला, भाऊ घेऊन गेला, ही दुःख आहे. त्यावेळेला विचार केला पाहिजे आणि उपरती बुद्धी तेव्हा होईल. आपल्या घरातलं जर कोणी गेलं ना, पूर्वीच्या काळाला पूर्ण जवळजवळ अर्धी बॉडी जवळ असतोपर्यंत थांबत होते, कवटीचा आवाज असतोपर्यंत. आता पेटवले का पळाले. ज्याला खरंच वैराग्य निर्माण करायचं असेल, आपल्या जवळचा माणूस बोलणारा चालणारा गेला आणि त्याला सरणावर ठेवलं, पेटवल्यानंतर त्यांनी पाहायचं, अरे माझ्याशी बोलत चालत होता हा, आत्ताच्या आत्ता बघा याची काय कंडिशन आहे, याचीही झाली माझी काय वेगळी होणार आहे का? मग मी काय करायला पाहिजे? मी माझं बायका पोरं घर दार जात पंथ धर्म याच्यात नाही राहायचं, व्यापक व्हायचं. हे विश्वची माझे घर आईशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपण व्यापक आहोत याचं आपल्याला ज्ञान करून घ्यायचं. वारा जेवढा व्यापक आहे, आकाश जेवढे व्यापक आहे, पृथ्वी जेवढी व्यापक आहे, पाणी जसं व्यापक आहे, तसे त्या सर्वाला सूर्याला चालवणारी सत्ता आपल्या हृदयात आहे. सूर्य आपल्या हृदयातल्या आत्म्याच्या सत्तेने घाबरून, जसं कार्ड पंचिंग करतात ना, त्यांना विकली ऑफ आहे, यांना विकली ऑफ वगैरे नाही, हे थोडे उशीर झाले त्यांना फाईन मारणार आहे. तो कोण आहे? तो आत्मा माझ्या हृदयात आणि त्याच्या सत्तेने चालतो. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या. आपला प्राण कोण हलवतोय? तो आत्मा. तो व्हेंटिलेटरचं काम करतोय, आतमध्ये हवा ढकलतो. झोपल्यावर कोण हवा ढकलते आपल्या? तो आत्मा. आपला आता दास झालेला आहे. तो म्हणतो ओळख मला, ओळख. आणि नाही ओळखलं तर गेला, मग लवकर चान्स नाही 84 लक्ष योनीमध्ये. आणि मग ते म्हणतात दुःख शोकाच्या घाई मारल्याची सेची नाही, हे सांगावया काही कारण ग्रासिले माया. ती मास बघा बरोबर 57ला पाहिलं, 10-57 आपलं चालू झालं होतं, 9-57 ना 11-57. देव बघा असं आपल्याला सावध करत असत. आपली वेळ झालेली प्रवचनाची नाही, आपली जायची पण वेळ झालेली. पहा केस काळे होते, आता कसे झाले पांढरे. त्याची आपल्याला काही दखल नाही, उलट आपण मेहंदी लावू नाही तर काही लावून परत त्याचं तसं करण्यात आलं. दात पडले, स्मरणशक्ती कमी झाली. आता तरी पुढे देवाला जोड बाबा. गेला गेला हा मनुष्य देह. आता राहिले 10-5 वर्ष, त्याच्यात काहीतरी करता आलं तर बघ, नाही तर मग पुन्हा चान्स नाही. हो, मग 84 लक्ष म्हणजे योनीमध्ये पळावं लागेल. मायेमुळं ग्रासलेले म्हणून माते ते चुकले. देव म्हणतात म्हणून हे लोक माझ्यापासून भरकटलेले. पोरग गेलं यात्रेत, त्याला दिसला फुगा, दिसली गाडी, पाळणा, त्याच्या पाठीमागत पळत गेला. आणि त्याची कोणाची चुकामुक झाली? आईची त्याची चुकामुक झाली. कारण बाहेरच्या रंगाला तो बोलला, तसं आत्म्याच्या रंगाला बोललो बाहेर भरकटलेलो आहे आपण. म्हणून माते ते चुकले. एक चतुर्विध मज बसले, त्यातल्या त्या 4 माणसं मला बसतात. 4 प्रकारच्या व्यक्ती मला बसतात. ते कोण? जी आत्महित केले वाढते का. आणि मग ते आत्म्याच्या दिशेने जातात. त्यातल्या त्या 4 माणसं, 100त 4 माणसं. त्या 4 मध्ये बी कसे बघा. पहिला आरतू, संकट आलं, मला खूप त्रास होतोय, आणि मग जातो. बघा पिक्चर मध्ये दाखवतात, त्या बाईला सांगितलं तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन केलंय, पण डॉक्टर म्हणले आमच्या हातात काही नाही. आता कोणाच्या हातात? देवाच्या. ती जी तिथून पळत सुटली तर मंदिरात, हे थाय 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 नाचत, ती बेहोश होतोपर्यंत. आणि बेहोश झाली का तो तिकडं चालू होतो त्याचा श्वास.
त्याप्रमाणे जे आर्त आहेत, संकटाने व्यापलेले ते जातात. देवा मला आला ताप, तू माझा बाप, माझा गेला ताप, मी देवाच्या बापाचा बाप, असा आर्त जे अडचणी ते संकटात तो एक भक्त आहे. दुसरा आहे जिज्ञासू. हे काय सांगतात महाराज, ऐकलं पाहिजे, करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी त्याच्यामध्ये थोडी जिज्ञासा निर्माण होते तो. तिसरा अर्थार्थी, पैशासाठी, माझ्या मुलाचं जमू दे, चांगलं काम लागू दे, मुलीला मुलगा होऊ दे, असं जे म्हणतो तो अर्थ. आणि चौथा भक्त ज्ञानी. तो ज्ञानी भक्त आपल्याला होण्याचा प्रयत्न करायचा. हे तिघ हळूहळू जातील, इकडून फटके बसत आले का तिकडे जातील ते. मग त्या चौघा भक्तांमध्ये सगळ्यात मास्टर भक्त मला तो आवडतो. तो पहिला आरतू म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलेजे, तिचा अर्थार्थी जाणीजे, आणि ज्ञानी या चौथा. आणि तो चौथा जो भक्त आहे, देव म्हणतो तो माझा आत्मा आहे आणि मी त्याचं शरीर. तो जो ज्ञानी भक्त आहे त्याचं शरीर कोण आहे? देव आहे. आणि देवाच्या शरीराचा आत्मा कोण आहे? ज्ञानी भक्त. देवाचं शरीर जरी असलं, जर देवाच्या शरीरात आत्मा नसेल तर काय उपयोग आहे का? मग तो माझा आत्मा आहे, मी त्याच्यावर इतका प्रेम करतो. जो माझा पोटचा ब्रह्मदेव, त्याच्यावर मी जेवढं प्रेम करत नाही तेवढं मी ज्ञानी भक्तावर प्रेम करतो. म्हणून आपण ज्ञानी भक्त होण्याचा प्रयत्न करायचा. ज्ञानेश्वरी भागवत आपल्या घरी असावं. माळ घालणं परवडणार नाही आपल्याला, तेवढी खिशात पैसे लागतात, तेवढी पुण्याई लागते, तेव्हा माळ घालतो. माळीची किंमत 10-15 रुपयाची तरी परवडत नाही आपल्याला, कारण आपल्यामध्ये तेवढे गट्स नाहीत आपल्यामध्ये. ते निर्माण करण्यासाठी ज्ञानेश्वरी भागवत, टीव्हीला बघा ज्ञानेश्वरांची मालिका चालू आहे. ते चांगलं पाहत गेल्यानंतर आपल्यामध्ये ती उभरती बुद्धी होईल. मग पवित्र तुळशीची माळ घालायची. माळ नाही घातली चालेल, ग्रंथ वाचा, मांसाहार स्टॉप करा, मुलांचं कल्याण करा, आई वडिलांचं करा आणि स्वतःचं पण करा. त्याच्यासाठी अशा पद्धतीने वाटचाल करा. मग हळूहळू उभरती बुद्धी झाल्यावर माळ घालाल. मग साधू शोधायचा. मेथीची भाजी जरी असली तर भाजीच्या दुकानात गेलं की ती 4-6 दुकानं शोधता की नाही, तसं जरी गुरु करायचं असलं तर 4-6 दुकानं शोधायची. आणि जो जे जास्त वर दिसतंय ना ते खरं नसतं. अंतरंगात पाहायचं. मेथीच्या भाज्या कशा अशा खोलून, पाता खालून, मागून पुढून, तसं गुरुला सुद्धा चेक करून घ्यायचं आपल्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेले नामस्मरण, ध्यान धारणा करायचं. ते नाम मिळणं जगात खूप अवघड आहे. पुन्हा सांगतो, मोठमोठे बाबा लोक फिरतायत, त्यांना जाऊन तुम्ही विचारा, बाबा पार्वतीला नाम सांगितलेलं मला सांगता का? ते चेचे आम्हाला माहित नाही, तर तुम्हाला कुठं सांगू? खात्री करून बघा, तुम्ही जीवनात कल्याण होईल तुमचं. आणि एखादा जर म्हणला, हो स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंसांच्या अगोदर सगळ्या गुरूंना भेटायचे, तुम्ही हे जे प्रवचन केलं त्याचा अनुभव तुम्ही आम्हाला आणून देऊ शकता का? देवाचा अनुभव आणून देऊ शकता का? तुम्ही देव पाहिलंय का? ते म्हणायचे नाही, आम्ही वडीलधाऱ्यांचं ऐकलं, ग्रंथातलं वाचून सांगतो. पण रामकृष्ण परमहंसांना हा प्रश्न विचारला, म्हणजे लगेच दाखवतो, बस इथे तुझी तयारी आहे का? बोल. आणि मग ते स्वामी विवेकानंद त्यांचे शिष्य झाले. अशी आपण परीक्षा घ्यायची, डॉक्टरची परीक्षा घ्यायचो, भाजीपाला रूम घ्यायची, जमीन घ्यायची, गावात घर बांधताना जशा चौकशा करतो तसं माळ घालताना सुद्धा चौकशा करायच्या. आणि नाही तिथे इलाज भेटला तर दुसरा बाबा चेंज करायचा, पण आपलं जीवन सार्थकी लावायचं, वाया जाऊ द्यायचं नाही. मंडलिक बाबांच्या माध्यमातून आणि अरुण बाबा जास्त त्यांच्या जीवाचे, माझ्या जीवाचे आम्ही भेटायचे, पण अरुण बाबाची त्यांची जास्त दोस्ती. आमचे शिनलकर बाबा, आणि त्यांच्या योगाने आमचा संबंध आला. भजन पूजन ते करायचे, तुम्ही पण त्यांना वेळ देवानी कमी दिला. बघा, या वैभवशाली जीवनाचा आस्वाद त्यांना घ्यायला वेळ भेटला का? तसं ज्ञानाचा सुद्धा आस्वाद घ्यायला सुद्धा भेटत नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तना. तरुणपणामध्ये परमार्थ करायचा. मिळालेल्या वस्तूचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. मनुष्य जन्म मिळत नाही. तुम्ही खूप सुज्ञ लोक आहात. त्यांच्या मुलाला खूप द्यावे तेवढे धन्यवाद. तेवढे घरात सुद्धा त्यांनी प्रवचन केले, हे घर मंदिर करून टाकलं त्यांनी. आणि तुम्हाला सांगत, मी माझं महत्व नाही सांगत, पण जो विषय तुम्ही ज्ञानेश्वरी वाचताय त्याचं महात्म्य असेल, ते घराला मंदिर पण आणू शकतो. तुम्ही सांगा, गावामध्ये सप्त्यातले प्रवचन बंद झालेली, प्रवचन बंद झाली, आणि तुमच्या घरात प्रवचने जे सप्त्यात व्हायला पाहिजे ते तुमच्या घरात होतंय. तुम्हाला काहीतरी देव चांगली बुद्धी देतो, त्याचा धागा पकडून आपल्या जीवनाचं सार्थक करा. मी काही जास्त ज्ञानी माणूस नाही, पण एका मोठ्या साधूच्या पायाजवळ बसण्याचा योग आला. मी पण रिक्षा चालवतो मंडलिक बाबांसारखी, त्यांच्या संगतीमध्ये आम्ही बसता होतो. आम्ही एकमेकाचे चांगल्या विचाराची देवाणघेवाण केली. तुम्ही त्या विचाराची देवाणघेवाण करा. तुमचं जीवन सार्थकी लागावं ही बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त मी
त्यांच्याकडे श्रद्धांजली आणि तुमच्याकडे अपेक्षा करतो करा. तुम्ही या गोष्टीचा अंगीकार करावा. देवाने तुम्हाला सद्बुद्धी द्यावी, आमच्या गुरूंनी तुम्हाला सद्बुद्धी द्यावी आणि तुमचं जीवन कल्याणमय व्हावं. या प्रवचनाच्या निमित्ताने झालेली सेवा माझे हृदय सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान आपले मंडलिक बाबा, तसेच आमचे अरुण बाबा, तसेच तुम्ही सर्व जमलेले आहेत ना, ही माणसं नाही आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्ही शिव आहात प्रत्यक्ष. हो, आणि तुम्ही शिव आहात तर महिला सुद्धा कोण आहे? शक्ती नाही, शिवच आहे. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. मी दुबळाची कशी भक्ती म्हणून बोल गंगावती स्वीकार का. ज्ञात आज्ञात सगळे मोठे महात्मे, सगळ्यांची माझी काही प्रत्यक्ष ओळख नाही, पण तुम्हाला सर्वांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सच्चिदानंद रामदास अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम